गृहमंत्रीपद माझ्याकडे आलं तर महायुतीला परवडणार नाही. महायुतीतील 60% नेते गुवाहाटीला पळतील. रोहित पवारांची महायुतीवर सडकून टीका. नांदेडच्या सभेत पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचं केलं कौतुक. मोदींना मतं मागण्यासाठी बाळासाहेबांचं नाव घ्यावं लागतं. उद्धव ठाकरेंचा मोदींवर आरोप. कलम 370 हटवल्यानं कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळाला नाही. उद्धव ठाकरेंची टीका. कलम 370चा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात कशाला? ठाकरेंचा सवाल. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय राजन शिरोडकर यांचं निधन. ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर यांच्या वडिलांचं निधन. शिरोडकरांच्या निधनामुळे आदित्य ठाकरेंची सभा रद्द. काँग्रेसनं घटना तोडण्याचं काम केलं. संविधानावरनं नितीन गडकरींचा काँग्रेसवर हल्लाबोल. ज्यांनी घटना तोडली ते घटना घेऊन फिरतायत, गडकरींचं वक्तव्य. मराठा मतांना वळवण्याचे भाजपचे प्रयत्न. भाजपकडून मराठा समाजाबाबत पुस्तक प्रकाशित. पुस्तकातून मराठा समाजाबाबतच्या योजनांची माहिती. आगामी निवडणूक ही लाडक्या बहिणींची. चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांना शून्य वीज बिल आणि लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. बावनकुळेंचं वक्तव्य. जामखेडमध्ये रोहित पवारांच्या समर्थकांकडनं बॅनरबाजी. जामखेडच्या सभेत रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे लागले बॅनर. मागील निवडणुकीत राम शिंदे यांना मागच्या दारानं जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र यंदा त्यांनी घरीच बसावं. रोहित पवारांकडनं राम शिंदेंना टोला. मराठ्यांची मतं ही बोटावर मोजण्याइतकीच. बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ एडिट करून व्हायरल केला. लोणीकरांचं स्पष्टीकरण. उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये स्टेजवर लक्षवेधी बॅनर. गद्दार तू आता आमदारकी विसर अशा आशयाचे बॅनर. आमदार ज्ञानराज चौगुले शिंदेंच्या शिवसेनेमध्ये. पिंपरीमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी अभिनेता भाऊ कदम मैदानात. उमेदवार अण्णा बनसोडेंसाठी घरोघरी जात प्रचार. अजित पवार मुख्यमंत्री होणारच, भाऊ कदमनी व्यक्त केला विश्वास. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज. निवडणूक आयोगातर्फे मतदारांसाठी क्यूआर स्कॅनर. मतदान केंद्र शोधण्यासाठी क्यूआर स्कॅनरची सुविधा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.